अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी तुतारी हातात घेत आत्ताच शरदचंद्र पवार गटात जो आहे तो प्रवेश केलेला आहे। अधिकृत प्रवेश मानावा लागेल। आपल्यासोबत स्वतः भूषणसिंह होळकर आहेत। स्वर स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। अधिकृत प्रवेश केलाय, शरद पवारांसोबत तुम्ही जात आहात, मोठी जबाबदारी दिली, काय भूमिका आहे, काय जबाबदारी दिली आहे? सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती म्हणजे आपल्याला देशामध्ये लोकशाही टिकवायची आहे आणि लोकशाही जर टिकवायची असेल तर त्याची सुरुवात नेहमीच महाराष्ट्रामधून झालेली आहे। महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दिली आहे आणि ती दिशा देण्यासाठी आज पवार साहेबांच्या बरोबर आम्ही इथं त्यांच्याबरोबर उभे आहोत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून। कुठली जबाबदारी दिली आहे, पद कुठलं देण्यात आले का? स्टार प्रचारकाच्या यादीत नाव असल्याचं देखील कळतं। आता महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष फादर बॉडीमधलं पद मला दिलेलं आहे, स्टार प्रचारकसुद्धा त्यांनी केलेला आहे। पण या सगळ्या पदांपेक्षा जनतेची जी भावना आहे, लोकांच्या मध्ये जो आक्रोश आहे, लोकांचे जे प्रश्न आहेत जे या मागच्या 10 वर्षात कुठेही मार्गी लागलेले नाहीत, ती सगळ्यात मोठी जबाबदारी आज आपल्या सगळ्यांच्यावर आहे आणि ती आपल्याला चांगल्या पद्धतीने पार पाडायची। कम 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 माय लव प्लीज डोंट से नो बेबी कम 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 माय लव। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। सुप्रियाताईंचा वगैरे फॉर्म भरायला आता तुम्ही जाणार आहात का? महाविकास आघाडीची निश्चितच आता जे काही फॉर्म भरले जाणार आहेत त्या फॉर्म भरण्याच्यासाठी सुद्धा मी साहेबांच्या बरोबर तिथं जाणार आहे आणि तिथं सुद्धा मी आपल्या सगळ्यांना संबोधित करेन। इथून जे आहे ते इथून पुढचे स्ट्रॅटेजी काय असेल? अवघ्या काही दिवसावर आता लोकसभा निवडणूक आहेत, प्रचार सुरू आहे। भूषणसिंह होळकरांची स्ट्रॅटेजी काय असेल? कसा सक्रिय असतील भूषणसिंह? आमची स्ट्रॅटेजी हेच आहे की या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये जी देशाची, समाजाची, लोकांची दिशाभूल झाली, ती दिशाभूल इथून पुढे होऊ नये यासाठी आत्ता जी महाविकास आघाडीची भूमिका आहे ही भूमिका लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचवायची आहे। शरद पवार साहेबांनी त्यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी जे काम केलं ते काम आपल्याला लोकांच्यापर्यंत पोचवायचं आहे आणि तेच काम घेऊन एक चांगला विचार, जनतेच्या हिताचा विचार घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत। भविष्यात निवडणुकीच्या रिंगणात होळकर दिसतील ते आत्ता मी सांगू शकणार नाही, पण निश्चितच मी नेहमी सांगतो की होळकर हे नेहमी जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच रणांगणात उतरलेले आहेत आणि ज्या ज्या वेळेला जशी जशी गरज पडेल निश्चित आम्ही ते करू। इलेक्शन लढावी लागली तर तीही लढू, जे जे करायला लागेल ते आम्ही करू, पण या देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही नेहमीच सोबत राहू। साहेबांनी काय कानमंत्र दिले भूषणसिंहांना? साहेब मोठे, त्यांचा अनुभव मोठा आहे। कानमंत्र देण्यापेक्षा त्यांचा आशीर्वाद असणं आणि त्यांची सोबत असणं, त्यांचा राजकीय अनुभव पाहता त्यांच्या सोबतीनं ज्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत हाच मोठा कानमंत्र आहे। प्रवीण गायकवाड सोबत गायकवाड सुद्धा आहेत। मला सांगा, शाहू महाराजांना मनवलं, मोहिते पाटलांना घेऊन आलात, भूषणसिंह होळकरांना, काय स्ट्रॅटेजी आहे पवारांच्या या हुकमिक्याची? नाही, मुख्यतः महाराष्ट्राचा जो विचार आहे तो शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा आहे। म्हणजे महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य या विचारधारेवर आज आपली राज्यघटना उभारलेली आहे आणि तिलाच धोका निर्माण झाला आहे। राज्यघटनेला धोका निर्माण झाला आहे, लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे आणि अशा काळामध्ये देशाने प्रत्येक वेळेस महाराष्ट्राकडे आशेने पाहिले। कधी काळी छत्रपती शिवाजी महाराज होते, कधी काळी महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याचं ब्रिटिशांच्या विरोधातलं आंदोलन सुरू झालं आणि आत्ताच ही दडपशाही आहे, हुकुमशाही आहे। ED CBIच्या माध्यमातून लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे। तर त्याला जर फाईट करायचं असेल तर आपल्याला आदरणीय शरद पवार साहेब जे पुरोगामी विचाराचे नेते आहेत त्यांच्या मागे उभा राहायला पाहिजे आणि या लोकांच्या मागे एक ताकद उभी राहिली पाहिजे जी छत्रपती शाहू महाराजांची असेल, आदरणीय भूषणसिंह होळकरांची असेल किंवा विजयसिंह मोहिते पाटील जे खऱ्या अर्थाने शरद पवार साहेबांचे जुने सहकारी मित्र आहेत, गुरु शिष्याचं नातं आहेत। यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्रात टिकवली पाहिजे आणि हीच दिशा पुढच्या काळामध्ये देशाला मिळाली पाहिजे।
आपण पाहताय की भूषणसिंह होळकरांनी शरदचंद्र पवार गटात आता प्रवेश केलेला आहे. प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांना देण्यात आले आणि लोकसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकात देखील होळकरांचा आता समावेश झालेला आहे आणि इथून पुढे जर गरज पडली तर निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरण्याचा इशारा भूषणसिंह होळकरांनी दिलाय. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे.